विज्ञानाचा प्रश्न आपल्या समोर आहे आणि विज्ञानातलं भौतिकशास्त्र. प्रश्न येत राहतात आणि आपली उत्तरही बरोबर येत राहिले पाहिजेत. काय आहे, खालील कोणती भौतिक राशी ही टक्करीच्या दरम्यान अक्षय राहते? टक्कर माहिती ना, टक्कर, एकमेकाला धडकणे, वस्तुमान, संवेग, वेळ, लांबी. आणि आपण अनेक वेळा हे वाचत आलोय. म्हणायला प्रश्न एमपीएससीचा आहे, राज्यसेवेचा आहे, पण एकदम सोपा आहे. बघा, अक्षय राहणारा जो आहे ना ते संवेग आहे. मग याचा नियम कोणता आहे, नेमकं काय आहे हे ते आपल्याला समजून घ्यावं लागतं. टक्कर म्हणतोय आपण, कॉलिजन म्हणतो आहे, ती करताना सर्वात महत्वाचा आणि अक्षय राहणारा भौतिक नियम म्हणजे संवेगाचा संरक्षण नियम. त्याला लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मोमेंटम असं म्हटलं जातं. हा नियम आपल्याला माहित असला पाहिजे. काय म्हणतो हा नियम? दोन किंवा अधिक वस्तू एकमेकांना धडकल्या तरी त्या सिस्टीमवर बाहेरून ढकलणे, ओढणे असे बल नसल्यास, म्हणजे बाहेरून वेगळं काही बल जर त्याला नसेल तर धडकण्यापूर्वीचा एकूण संवेग बरोबर धडकल्यानंतरचा एकूण संवेग म्हणजे स्थिर राहणार आहे. आधी जेवढा संवेग होता नंतर तेवढाच संवेग त्या ठिकाणी राहणार आहे. म्हणजेच संवेग बदलत नाही, फक्त एका वस्तूपासून तो दुसरीकडे सरकतो. ही आणि ही दोन वस्तू धडकत असेल तर संवेगामध्ये काही बदल होत नाही, तो फक्त एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी सरकतोय, एवढंच आपल्याला माहित असावं.